जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील तोरणमाळ येथे आदिवासी पर्यटन महोत्सवाचे राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न। नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील तोरणमाळ या पर्यटन ठिकाणी पर्यटन महोत्सव तोरणमाळचे आयोजन करण्यात आले होते। या महोत्सवाचे आयोजन पर्यटन विकास विभागाच्या वतीने करण्यात आले होते। या पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले। या पर्यटन महोत्सवात विविध स्टॉलची उभारणी करण्यात आली होती। या स्टॉलमध्ये आदिवासी पारंपरिक संस्कृती जोपासत विविध कलागुणातून बनविण्यात आलेल्या वस्तूंचं प्रदर्शन मांडण्यात आले होते। यासोबत आदिवासी बांधव त्यांच्या पाड्या वस्तीत बनवत असलेल्या खाद्यपदार्थांचे देखील या स्टॉलमध्ये प्रदर्शन मांडण्यात आले होते। या सर्व स्टॉलची पाहणी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केली। यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अरुण उमणे, पर्यटन विकास विषयावर मार्गदर्शन करणारे प्रमुख प्रवक्ते पांडुरंग तावरे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष पावरा, पर्यटन विकास विभागाच्या सहसंचालिका मधुमिता सरदेसाई, सामाजिक कार्यकर्ते संतोष वसेकर आदी उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार, नंदुरबार। मी मधुमती सरदेसाई, उपसंचालक पर्यटन विभाग, नाशिक। तोरणमाळ हे उत्तर महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आहे। थंड हवेचं ठिकाण आहे आणि त्याला पर्यटनदृष्ट्या जास्त प्रसिद्धी देण्याच्या दृष्टीने आणि इथले जे आदिवासी बहुल हा भाग आहे तर तेथील लोककलांना आणि त्यांनी बनवलेल्या वस्तूंना हे जास्ती प्रसिद्धी मिळण्याच्या दृष्टीने म्हणून महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागातर्फे आता 19 तारखेला रविवारी पर्यटन महोत्सव, आदिवासी पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे। त्या महोत्सवामध्ये आपण इथले जे स्थानिक वस्तू आहेत त्यांचे स्टॉल आपण प्रदर्शन म्हणून तिथे भरवलं आहे। आणि दुसरं म्हणजे इथले जे आदिवासी लोकनृत्य करणारे काही पथकं आहेत तर त्याच्यापैकी 4 पथकांचं आम्ही तिथे लोकनृत्य करण्यासाठी म्हणून नियोजन केलेलं आहे। आणि याच्या व्यतिरिक्त कृषी पर्यटन म्हणून महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे तर त्याची येथील शेतकऱ्यांना जास्त माहिती होण्याच्या दृष्टीने आणि जास्त कृषी पर्यटन केंद्र सुरू व्हावे यासाठी म्हणून त्या विषयाचे तज्ज्ञ श्री पांडुरंग तावरे हे पुण्याहून विशेष मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून आपण त्यांना निमंत्रित केलेलं आहे। तर इथे साधारणपणे 100 ते 200 शेतकऱ्यांची आपण एक कार्यशाळा देखील त्या महोत्सवादरम्यान आयोजित केलेली आहे। पर्यटन संचालनालयाने आणि वन विभागानं दोघांनी मिळून या ठिकाणी आदिवासी पर्यटन महोत्सव या ठिकाणी आज आयोजित केलेला। या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी बांधव राहतात आणि तोरणमाळ हे जे काही कळसुबाई शिखर आहे त्याच्यानंतर 2 नंबरचं सर्वात उंच असं स्थळ आहे आणि त्यामुळे या ठिकाणी थंड हवेचं ठिकाण म्हणून त्याची गणना होते। या ठिकाणी दऱ्या, खोऱ्या आणि तलाव या ठिकाणी आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पर्यटनाला मोठ्या प्रमाणामध्ये वाव आहे। कारण या ठिकाणी आपण खडकी पॉईंट आहे, त्याचबरोबर इथे कमळचा तलाव आहे, त्याचबरोबर या ठिकाणी सीताखाई आहे। तर त्या सीताखाई हे खूप अशी खोल अशी दरी आहे, त्या ठिकाणी कायमस्वरूपी धबधबा पडत असतो आणि ते खोल असं दरी असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला परदेशामध्ये आपण मंकी जंपिंग करतो, त्याचबरोबर त्या ठिकाणी मलेशियासारख्या ठिकाणी 2 टोकं एकत्र करून झुलता पूल किंवा आपल्याला त्या ठिकाणी असं पूल टाकून दोन्ही बाजूचे जे सृष्टी सौंदर्य आहे, जे दऱ्याखोरे आहे किंवा धबधबा आहे हे त्याने बघायला एक चांगलं स्थळ त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतं। म्हणून त्या दृष्टिकोनातून आम्ही त्याच्यासाठी मधल्या काळामध्ये प्रयोग केला। खडकी पॉईंटसारखे आहे ते बरेचशा ठिकाणी खालून लोक वर येण्यासाठी टाय ट्रेनसारख्या ट्रेन त्या ठिकाणी आपण निर्माण करून लोकांना त्याचा त्या ठिकाणी निश्चितच मजा घेता येऊ शकेल आणि एक त्या भागाचं सृष्टी सौंदर्यसुद्धा त्या टॉपवर जाऊन आपल्याला त्या ठिकाणी बघता येईल। तिसऱ्या बाजूला या ठिकाणी मोठा यशवंत तलाव आहे, त्या तलावामध्ये आपण त्या ठिकाणी मोठं रेस्टॉरंट करून त्या ठिकाणी फाउंटन्समध्ये करून त्या ठिकाणी पर्यटकांसाठी एक
वेगवेगळे कार्यक्रम करण्याची सोय त्या ठिकाणी होऊ शकेल. त्याचबरोबर त्या तलावाच्या आजूबाजूला टॉय ट्रेन करायची, त्या ट्रेनमधून त्या ठिकाणी आजूबाजूचे जे फॉरेस्ट एरिया आहे ते त्यांना बघायला मिळेल आणि त्याचबरोबर त्याच्या बाजूला वॉकिंग ट्रॅकसुद्धा करता येईल. त्याचा आनंद लोकांना लुटता येईल आणि वेगवेगळे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करायला इथे खडकी पॉईंट जो खूप मोठी जागा आहे त्या ठिकाणी जे मोठमोठे देशामध्ये जे काही वेगवेगळे स्पोर्ट्स आहेत त्या स्पोर्ट्सची सुविधा पण आपल्याला या ठिकाणी करता येऊ शकेल. त्याचबरोबर एक तलाव आहे मोठा, त्याच्यामध्ये कमळाची फुलं मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला पर्यटनाच्या दृष्टीने एक व्यवस्था चांगल्या ठिकाणी करता येईल आणि हे सर्व एका बाजूला आम्ही मधल्या काळामध्ये प्लॅन केलं होतं. त्याचे अजून त्याच्यामध्ये अजून काही डेव्हलपमेंट करून तो प्लॅन आम्हाला त्या ठिकाणी मंजूर करून ते आम्ही पुढच्या काळामध्ये करू. या भागामध्ये लाईटाची सोय नव्हती, आता आम्ही त्या ठिकाणी 33 kV सबस्टेशन मंजूर केलेलं आहे. आता त्याचं काम सुरू होईल, त्यामुळे खालच्या बाजूला लाईट ही त्या ठिकाणी राहील. आता आम्ही भगवान बिरसा मुंडाच्या नावानं एक योजना तयार केली आहे जोड रस्त्यांची. ते रस्ते पण आपण या भागात घेतलेले आहे, त्याच्यामुळे रस्त्यांची जी आज परिस्थिती वाईट आहे ती सुधरू शकेल, विजेची सोय या ठिकाणी होऊ शकेल. त्यामुळे मला वाटतं की पर्यटकासाठी एक ठिकाणी चांगलं वातावरण या ठिकाणी निर्माण होईल आणि त्यामुळे पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये येऊ शकतील. त्याचबरोबर थंड हवेची ठिकाणं आहे, त्या ठिकाणी वेगवेगळे फळं असतील, वेगवेगळी फुलं असतील, वेगवेगळ्या भाज्या असतील, त्याचासुद्धा या ठिकाणी मधल्या काळामध्ये चांगला प्रयोग झाला होता. त्याच्यामुळे ज्या थंड हवेच्या ठिकाणी जे भाज्या होतात त्या भाज्याचंही उत्पन्न काही शेतकरी या भागामध्ये घेतात आणि फळांचंही घेतात. मधल्या काळामध्ये या भागामध्ये फळं पण चांगल्या रीतीने मोठ्या प्रमाणामध्ये तयार या ठिकाणी होत होती. तर त्या सर्वांचं प्लांटेशन मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना करायला आम्ही भाग पाडतो आहे. त्याच्यामुळे त्यांना 2 पैसे मिळतील, रोजगार उपलब्ध होईल, या सर्व व्यवस्था त्या ठिकाणी होईल. पुढच्या काळामध्ये इथे एक सांस्कृतिक भवन बांधून संध्याकाळच्या वेळेला जे काही पर्यटक येतील त्या पर्यटकांसाठी या भागातले कलाकार आहेत ते वेगवेगळे नृत्य करून त्यांना समाधान करतील. वेगवेगळे वाद्य आहेत ते वाद्य वाजून त्या ठिकाणी त्यांना सोय होऊ शकेल. अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही नजीकच्या काळामध्ये करतो आहे. अशा पद्धतीने या भागातील पर्यटन वाढावं, मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक आल्यानंतर या भागात रोजगार उपलब्ध होईल आणि एक निश्चितपणानं समाधान होईल की इथली कला आहे त्या लोकांना बघायला मिळेल आणि इथली संस्कृतीसुद्धा बघायला मिळेल. इथली खाद्य संस्कृती एक वेगळी भिन्न आहे, कारण की या ठिकाणी आपण जेवणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मसाले वगैरे आपण मिक्स करतो, परंतु हे मसाला असं नॉमिनल असतं की जेणेकरून जे आपण जेवतो त्या पदार्थाचं चव आली पाहिजे. ओरिजिनल चव ही आपल्याला या ठिकाणी निश्चितपणानं करायला मिळेल आणि त्यामुळे निश्चितच एक पर्यटकाला जो आनंद लुटायचा असतो तो निश्चितपणानं लुटला जाईल. तर अशा पद्धतीने या महोत्सवाच्या निमित्तानं पुढची प्रगतीसाठी त्या विकासासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्नशील आहोत.